तर का म्हणून आपण हजाराचं तेल विकत घ्यायचं? आपल्या घरामध्ये वस्तू अवेलेबल असताना आपण एवढं महाग का तेल घ्यायचं? तेच तेल आपण इतके छान प्रकारे घरी बनवू शकतो। नमस्कार मंडळी, तर जयस पॉकेट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हेअर ऑइल। तर तुम्ही खूप ठिकाणी बघितलं असणारच हेअर ऑइल। तर या तेलमध्ये असं काय विशेष असणार आहे? तर हो, खूप काही विशेष आहे या तेलामध्ये। आपण आधुनिक आणि आयुर्वेदिक हे दोघं मिक्सर करून अगदी छान असं तेल बनवलेलं आहे। का म्हणून बाहेरचं तेल इतकं महागडं विकत घ्यायचं? म्हणूनच मी तुम्हाला आज ट्रिक सांगणार आहे, 2 ते 3 ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून की आपलं जे बाहेर जसं मिळतं त्याचप्रमाणे आपल्या घरच्या बनवलेल्या तेलाचा सुद्धा इफेक्ट अगदी 100% होतो। हे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते। तर तुम्ही हे तेल नक्की बनवून बघा आणि तुम्हाला वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुमचं हे तेल कसं बनलं आणि तुम्हाला कसा फरक पडला। खिसून घेतलेले 2 आवळे, त्यासोबतच 2 ते 3 पानं आवळ्याची, अळशी घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, संत्रीची कोरडी केलेली बाहेरची साल घेतलेली आहे, कढीपत्ता, कोंब आलेले मेथीदाणे, जास्वंदाची फुले आणि पाने सुद्धा घेतलेली आहे, ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे, एरंडेल तेल घेतलेलं आहे। आपल्याला हे दोन्ही तेल 25 ml घ्यायचं आहे। सगळं साहित्य मिक्सर मध्ये घालायचं आहे। मिक्सर मध्ये घालण्यासाठी मेथीदाणे, अळशी, कढीपत्ता, संत्र्याची साल, जास्वंदाची फुलं, पानं, आपल्याला यामध्ये सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। आवळ्याची 2 ते 3 पाने घेतलेली आहे, ते सुद्धा यात घालायचे आहे। आपल्याला हे वाटण बिना पाण्याचं वाटायचं आहे। जेवढं हे मिक्सरला थोडं थोडं चालू बंद करून जेवढं वाटता येईल तेवढं वाटावे। वाटण वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आणि जर गरज वाटलीस तर खोबऱ्याचे थोडे तेल घालावे आणि मग वाटून घ्यावे। कढई तापायला ठेवलेली आहे, तर यामध्ये आपण 100 ml खोबऱ्याचं तेल घालून घेणार आहोत। एरंडेल तेल घालायचं आहे। ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे, त्या बाटलीच्याच मापाने मी हे तेल घेतलं आहे। तेल कोमट झालेलं आहे, तर यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तेल अगदी कमी तापलेलं आहे। आता यामध्ये किसलेला आवळा घालायचा आहे। त्यानंतर एक कांदा घालायचा आहे। छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि लक्षात घ्या, आपल्याला हेअर ऑइल बनवताना गॅसचा फ्लेम नेहमी लोच ठेवायचा आहे। आणि जयस पॉकेट रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। सपोर्टमुळे ती खूप पुढे जाणार आहे। तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे मला खूप छान छान व्हिडिओ करण्याचे आयडियाज येतात। छान छान व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवण्याचा मला खूप उत्साह येतो। तुमचे कमेंट्स बघून मला खूप आनंद होतो। तुमचे लाईक सुद्धा बघून मला खूप आनंद होतो। तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला। तेलाला मध्ये मध्ये आपल्याला सराट्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामधला अर्क अगदी छान प्रकारे सगळ्या याच्यातला बाहेर येईल। तेलाला अधूनमधून आपल्याला सराट्याच्या साहाय्याने हलवायचं आहे आणि कडेला जे लाल कलरचं तुम्ही दिसत आहे हे जास्वंदाचे फुलं आहेत, जेणेकरून आपल्याला कळतं की हे तळून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातलं सगळं साहित्य अगदी कडकडीत कुरकुरीत करून घ्यायचं आहे। माझा सांगण्याचा अर्थ आहे की यामधले जे पण साहित्य आहे, पानं वगैरे फुलं, ते अगदी बारीक तळून झाले पाहिजे।
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सराट्यावरती मी थोडंसं जे मिक्सचर आहे ते घेतलेलं आहे आणि ते अगदी छान कडकडीत असं कुरकुरीत असं तळलेलं आहे। तर असं फसफसायला लागलं की आपलं तेल हे अगदी रेडी होत आहे असं समजायचं आणि 1 ते 1.5 मिनिटच याला अगदी लो फ्लेमवरती शिजू द्यायचं। आणि तुम्ही बघू शकता हे फसफसायला लागलं म्हणजे आपलं तेल अगदी रेडी होतं। तर मी यावेळेस गॅस बंद करते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि आपल्याला हे थंड होण्यासाठी असंच ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, थंड म्हणजे मी 4 ते 5 तास असंच ठेवलेलं होतं। अगदी छान प्रकारे ह्या तेलाला ओरिजिनल कलर आलेला आहे, नॅचरली कलर आहे। तर हे आपण एका छान काचेच्या बरणीमध्ये गाळून घेणार आहोत। एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे, बरणीवरती कापड ठेवून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तेल। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की वारंवार कापड हा सरकत होता, त्यासाठी आपण वरतून एक रबर लावून घेतलेला आहे, जेणेकरून आपण तेल गाळताना हे जसं तसं फिट्ट राहावं आणि छान प्रकारे तेल गाळता यावं। तर तुम्ही सुरुवातीलाच रबर लावून घ्या कपड्याला आणि असं छान प्रकारे तेल गाळून घ्या, अगदी झटकीपट होईल सगळे कामं। तर यामध्ये अशा 2 टॅबलेट्स टाकायचे आहे, जेणेकरून आपले हेअर ग्रोथ अगदी छान होईल आणि केसही घनदाट होतील। तर ही आहे D3ची विटॅमिनची गोळी आणि ई विटॅमिनची गोळी। हिरवी आहे ती ई विटॅमिनची आहे आणि पिवळ्या कलरची जी आहे ती D3ची आहे। तर हे जेल कॅप्सूल आहे, यांना कापून घ्यायचं आहे वरती थोडं आणि त्यामधलं जे लिक्विड आहे ते आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला हे तेल अगदी गार झाल्यानंतरच हे कॅप्सूलमधले ऑइल यामध्ये घालायचं आहे। तर D3 सुद्धा आपल्याला खूप उपयोगी आहे केसांसाठी, आपल्या शरीरासाठी। याच्याने पटपट आपले हेअर ग्रोथ होते आणि वाढते सुद्धा आणि हेअर लॉस सुद्धा कमी होण्यास मदत होते। तर तुम्ही या 2 विटॅमिन्सच्या ज्या गोळ्या आहेत ते टाका, यामुळे तुम्हाला खूप लवकर फरक पडेल आणि आपले घरगुती उपाय आपण केलेले खूप फरक देतात। तर नक्की हे तेल करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। आणि असंच छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मला अजून छान छान व्हिडिओ बनवायला मदत होईल। आणि हो, जे शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, नक्की आवडला ना? आणि हे तेल नक्कीच करून बघा, 100% हे आयुर्वेदिक आहे आणि याच्याने मी खात्रीने सांगते तुम्हाला खूप केसांमध्ये फरक पडेल। तुमच्या स्काल्पमध्ये जर डॅन्ड्रफ होत असेल तेही याच्याने कमी होईल आणि केसही घनदाट होतील। तर नक्की करून बघा आणि कमेंट्स करायला विसरू नका की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।